सुप्रभात. कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. मी गोडबोले सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मुख्य वक्त्या राजश्रीताई मराठे यांना मंचावर घेऊन यावं. तसंच श्री धनंजय पावगी यांनी सुद्धा मंचावर यावं. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे योगाच्या प्रार्थनेने करूयात. बसून म्हटलं तरी चालेल. पदेन वाच मलम शरीरस्य एकेन योगा परितं प्रवरं मुनि अंजलि प्राण देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या सौ राजश्रीताई मराठे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय पावगी, आपल्या पंच कमिटीचे सदस्य श्री गोडबोले सर, उपस्थित सर्व योगार्थी बंधू भगिनींचे आमचा योग वर्गतर्फे मी सुनील देसाई आपल्या सर्वांचं या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. गुरु म्हणजे अज्ञान रूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे. महान गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. सर्व गुरूंना वंदन करतो. तसेच आपले गुरुवर्य काळुसकर सरांनाही मी वंदन करतो. आता थोडक्यात आपल्या योग वर्गाविषयी माहिती मी आजच्या मुख्य वक्त्यांना देत आहे. आम्ही योग वर्गात योग साधनेबरोबर नामवंत वक्त्यांची मार्गदर्शकपर व्याख्याने आयोजित करीत असतो. यामध्ये सर्वश्री दाजीकाका गाडगीळ, बाबासाहेब पुरंदरे, तमा मिराजदार, श्रीमती कल्याणी नामजोशी, डॉक्टर नवल गुंदकर, HV सरदेसाई, डॉक्टर देगलूरकर, अंटार्क्टिका मोहिमेचे सुहास काणे, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, प्रसिद्ध मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ व इतर अनेक मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आम्ही आयोजित केली होती. याशिवाय योग वर्गात आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रमही करतो. हनुमान जन्मदिन उत्सव हा आम्ही साजरा करतो. 2010 साली गुरुवर्य काळुसकर सरांनी हनुमान जन्मदिनी आमच्या योग वर्गाची स्थापना केली होती. रथसप्तमीला देखील आम्ही 108 सूर्यनमस्काराचं आयोजन करतो. सर्व योगार्थी सूर्यनमस्कार त्या दिवशी घालतात या ठिकाणी. आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सवही आम्ही साजरा करतो. तसेच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही आमच्या योगार्थींचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करत असतो. आणि योगार्थी जे 75 वर्ष पूर्ण झालेले आमच्याकडे बरेच योगार्थी आहेत, त्या योगार्थींचा अमृत महोत्सव देखील आम्ही या ठिकाणी साजरा केला होता. योग वर्गात 45 योगार्थी आहेत. रोज 20 ते 25 योगार्थी उपस्थित असतात. 12-15 योगार्थी तर 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आमच्याकडे योग वर्गात आम्ही वाढदिवसाची पार्टी,
वर्षातून 3-4 सहलींचं देखील आम्ही आयोजन करीत असतो. आमच्या या योग वर्गात अत्यंत खेळीमेळीचं असं वातावरण आहे आणि आमचा योग वर्ग म्हणाल तर एक आमचं काही आनंदी कुटुंबच आहे. मी आता गोडबोले सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय आपल्याला करून द्यावा. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत, नाव सौ राजश्री मराठे, MA BEd नीट परीक्षा पास झालेल्या आहेत. त्या व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मराठीच्या अध्यापिका आहेत, अक्षर तज्ज्ञ आहेत, लेखिका, संपादिका, व्याख्यात्या, संत साहित्य अभ्यासक, मुलाखतकार, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालतं. त्याच्यानंतर त्या आता निगडीहून इथं आल्यात बरं. 6 वाजून त्याला झाले म्हणून त्यानं बरं ती गेली. त्यावेळेला म्हणलं तुम्ही निगडून कसं काय येणार हो एवढ्या वेळ लांबून. त्या म्हणल्या मी येईन, तुम्ही काळजी करू नका म्हणाले. मी येईन, वेळेवर येईन तुमच्या इथे 7 वाजता. त्यांची आई पण कुठला असते, त्या पहिल्यांदा म्हणाल येईन आदल्या दिवशी, मग इकडे येईन. पण तसंही काही झालेलं दिसत नाही आहे. त्या डायरेक्ट घरनं आल्या, बरोबर आलाय. त्या संत साहित्याचे अभ्यासक आहेत, मुलाखतकार आहेत, पिंपरी चिंचवड मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्य आहेत, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या सदस्य आहेत, पत्रद्वारा दासबोध त्याचा अभ्यास केला आहे, त्याच्यानंतर दासबोध सखोल अभ्यास दोन्ही पूर्ण केलेत त्यांनी. नंतर आत्ता त्या निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या 12 तासांचं गुरुकुल जो आहे विभागात, पंचकोश विकसनासाठी शिक्षण आणि भारतीय शिक्षण प्रणाली असं त्याचं नाव आहे. तर त्या ह्याच्यात गेली 27 वर्षे मराठी विषयाचं अध्यापन करतायत. त्या आता रिटायर झाल्यात. खरं म्हटलं तर ऑफिशियली रिटायर झाल्यात, तरी पण त्या अजून त्यांच्याशी निगडीत आहेत बरं का. म्हणजे अजून त्या तिथे शाळेमध्ये जातात त्या हे अध्यापन करायला. त्याच्यानंतर मराठी विषयाचे अध्यापन करत असून मुलांमध्ये भाषा विषयाची गोडी लावण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. भावसंवाद, साधन संचित, साधन अक्षर, साधन विचार या पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. आणि त्यांनी स्वतः लिहिलेली 2 पुस्तकं आहेत, एक युक्ताहार आणि बीज अंकुरे अंकुरे, अशी 2 स्वतःची पुस्तकं आहेत. ती 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यानंतर 2019 पासून फेसबुकवरती वारी अभंगाची या सदरातून संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचे भावात्मक निरूपणाच्या लेखांचे उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशन झाले यावर्षी 21 फेब्रुवारीला. आणि त्याचंही पण आत्ता एक पुस्तक त्यांनी आणलेलं आहे, ते आपल्याला दाखवतीलच त्या. आणि आत्तापर्यंत तो मराठे यांना 4 पुरस्कार मिळाले आहेत. कुठले? मातृमंदिर संस्थेचा ज्ञानयोगी पुरस्कार, दिलासा फाउंडेशनचा शिक्षक सन्मान पुरस्कार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरीतर्फे नवदुर्गा सन्मान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडतर्फे महिला सन्मान पुरस्कार, असे 4 पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. सध्या सज्जनगड मासिक पत्रिकेचं दर महिन्याला मासिक निघतं. तर त्या त्या पत्रिकेमध्ये त्यांचा संतांचा श्रीराम या विषयावर लेखमाला चालू आहे. मला वाटतं आता 4था आता येईल. आता 3 लेख ऑलरेडी आलेले आहेत त्यांचे, आता 4था लेख येईल. ती लेखमाला त्यांची आत्ता चालू आहे सज्जनगड मासिक पत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर विविध ठिकाणी प्रशिक्षण आणि व्याख्याने देतात. त्या व्याख्यानातले काही काही विषय मी पुढे सांगतो तुम्हाला, कुठल्या कुठल्या विषयात त्या व्याख्यान देतात. रामायणकालीन शिक्षण, संत जनाबाई, समर्थ चरित्र, पंचकोश संकल्पना आणि गीतेमधील श्लोक, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्या व्याख्यान देत असतात. मध्यंतरी सकाळ वृत्तपत्रातून गणेशोत्सवानिमित्त संतांचा श्री गणेश हे सदर त्यांनी 11 दिवस सकाळमध्ये येत होतं. त्याच्यानंतर अनेक विषयावर निबंध, पारितोषिकही त्यांनी मिळवली आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मी त्यांना पहिल्यांदाच म्हटलं की मी जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट केलं तेव्हा माझी त्यांची काही ओळख नव्हती अशी. त्यांची मी लेख वाचल्यावर जरा मला आवडले म्हणून मी त्यांना फोन केला. म्हटलं आपली ओळख नाही आहे, पण मी फोन करतोय तुम्हाला, असं असं आमचा थोडी माहिती सांगितली, तर तुम्ही येऊ शकाल का गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने? तर त्या म्हटल्या येईन. पण म्हटलं तुम्ही राहता कुठे? त्या म्हटलं निगडीला राहते. अरे बापरे म्हटलं, निगडीला म्हटल्यावर जरा अवघडच आहे ना म्हटलं लांबून यायचं. पण म्हणाले त्या नाही, माझी आई कोथरूडला असते, वाटलंच तर मी आदल्या दिवशी येईन तिथे
म्हटलं चालेल, मग काही हरकत नाही. पण मग त्या आज डायरेक्ट निघडून आल्या. 6:08 मला त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला, मी निघाले आणि 6:45ला इथे होत्या. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आपल्याला आज मिळालेलं आहे. तर त्यांचं स्वागत करतो आपल्या योग वर्गातर्फे. धन्यवाद. धन्यवाद गोडबोले सर. वक्त्यांच्या वक्त्यांच्या परिचयामधनंच आपल्याला त्यांच्या गुणांची आणि विद्वत्तेची जाणीव होते. मी आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय पावगी यांना विनंती करतो की त्यांनी राजश्रीताई मराठे यांचा योग वर्गातर्फे सत्कार करावा. 2010 ते 2020 म्हणजे आपला योग वर्गाची स्थापना केल्यापासून आळुसकर सर नियमित योग वर्ग घेत होते. पण गेली 5-6 वर्ष प्रकृतीच्या कारणामुळे सरांना योग वर्गात उपस्थित राहता येत नाही. आज सरांचं वय 93 वर्षाचं आहे. तर गेली 5-6 वर्ष आमच्या योग वर्गात आमच्याचकडील योगार्थी भारतीताई बोथाटे व धनंजय पावगी हे नियमितपणे योग वर्ग घेत असतात. योगार्थी गुरु म्हणून आपण त्या दोघांचाही सत्कार राजश्रीताईंच्या हस्ते या ठिकाणी करीत आहोत. भारतीताईंनी यावं मंचावर. आमचं गुरु होण्या इतपत तरी आमचं ज्ञान अपुरं आहे. परंतु सरांनी त्यांचा जो वसा आमच्याकडे दिलेला आहे, धनंजयकडे आणि माझ्याकडे, तो वसा पुढे चालू ठेवण्याचं काम जोपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही करत राहणार, एवढीच माझी विनंती, प्रार्थना. धन्यवाद. धनंजय पावगी यांचाही सत्कार करा. आपले दुसरे योग गुरु भारतीताईने आता म्हटल्याप्रमाणे सरांनी जे आमचे रोजचे वार ठरले होते त्याप्रमाणे योग वर्ग घ्यायचे सर. इथे व्यायाम प्रकार घ्यायचे, तसेच हे दोघंही घेतात आमच्याकडनं. छान करून घेतात. धन्यवाद. आपण या स्वानंद सोसायटी सेक्रेटरी जयंत पंडित सरांना बोलवलं होतं, पण ते येऊ शकलेले नाही. आता मी आपल्या योग वर्गात आपण यावर्षी CBSE परीक्षा पास झालेल्या आपल्या योगार्थींचे नातवंड यांचा सत्कार केला होता. पण आता SSC बोर्डामध्ये आपल्याच योगार्थी श्री लोंढे सर आणि सौ संध्या लोंढे यांचे नात आदिती लोंढे यांनी देखील SSC बोर्डामध्ये अतिशय चांगल्या मार्गाने त्यांनी पास झालेले आहेत. तर त्यांचाही सत्कार करतो. मी संध्याकाळी विनंती करतो की त्यांच्या नातीतर्फे मंचावर या ठिकाणी यावं. आम्ही जवळजवळ 6 विद्यार्थ्यांचा सत्कार केला पाहिजे, ज्यांचे नाव वगैरे बोर्डामध्ये उत्तम गुणाने धन्यवाद. आता आपण त्यांच्या व्याख्यानाची आतुरतेने वाट पाहतोय. राजश्री मराठे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजचा जो त्यांचा विषय आहे गुरु आणि शिष्य, या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं.
देह तुझा असे जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना वंदन, नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आमचा योग वर्ग या आपल्या संस्थेमध्ये या आपल्या वर्गामध्ये मला आपण आमंत्रित केलं, बोलावलं आणि माझं जे काही माझ्या बुद्धीला समजलेले गुरुविषयीचे जे विचार आहेत ते मांडण्याची संधी दिली याबद्दल सगळ्यात प्रथम मी आपल्या आयोजकांचे गोडबोले काका आणि आपण सगळ्यांचे अतिशय धन्यवाद व्यक्त करते. सगळ्यांना वंदन करते, कारण तुम्ही सगळे खूप मोठे आहात, गुरुस्थानी आहात आणि योग वर्ग म्हणजे एक वेगळी परंपरा आहे आपल्या भारताची. योग हा शब्द की जो ज्ञानपरंपरेत महत्त्वाचा आहे आणि ही जी ज्ञानपरंपरा प्रवाहित ठेवण्याचं काम सुद्धा आता प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं की आधी कुठेतरी वेगळे प्रशिक्षण होते योगाचे आणि आता परत भारतीताई आणि धनंजय दादा हे दोघंही हा वर्ग चालवत आहेत. म्हणजे जी ज्ञानपरंपरा इथून पुढे कशी प्रवाहित आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या योग वर्गाने घालून दिलेलं आहे. गुरुपौर्णिमा यापेक्षा वेगळी काय असते नाही का? गुरुंनी जे सांगितलेलं आहे आपल्याला तो वसा तो वारसा पुढे नेऊन आपल्या बरोबर अनेकांची जीवन उजळवणं हे गुरुतत्व आहे. हाच गुरु विचार आहे, हाच गुरुचा आदेश आहे आणि तो आपण सगळेजण जे सन्मानाने पाळत आहात, सन्मानाने स्वीकृती करत आहात त्याविषयी मनोमन धन्यवाद तर आहेत, आनंद व्यक्त करते. सगळ्या आपण एवढ्या पावसामध्ये आणि या सगळ्या वातावरणामध्ये इथे एवढ्या लवकर उपस्थित झाला याविषयी धन्यवाद. आपण जी भारतीय ज्ञानपरंपरा म्हणतो, आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून गुरुविषयीचे जे विचार आहेत किंवा गुरुतत्व आहे, भारतीय तत्वज्ञान आहे, त्याचा काय विचार आहे तो जरासं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण पहिल्यांदा जो श्लोक म्हणला, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, या श्लोकाचा अर्थच मुळात गुरु हाच ब्रह्मा आहे. म्हणजे काय? तर गुरु जे आपल्याला ज्ञान देतात, त्या ब्रह्मतत्वाची ओळख करून देतात ते गुरु आहे. दुसरं म्हणजे तो विष्णू आहे. गुरु हे विष्णू रूप आहे, प्रत्यक्ष विष्णू आहे, ईश्वर आहे. कारण विष्णूचं काम आपलं रक्षण करणं आणि पालन करणं आहे सगळ्यांचं. आणि म्हणून गुरु विष्णू असं आपण म्हटलेलं आहे त्या श्लोकामध्ये. पुढे आपण म्हटलं गुरु हाच महेश. आपल्यामध्ये जे दोष आहे, जे पाप आपण साठवतो ते सगळं नष्ट करण्याचं सामर्थ्य गुरुंमध्ये आहे. आणि म्हणून आपण गुरुदेव महेश्वर असं म्हणतो. पुढे आपण म्हटलं गुरु साक्षात परब्रह्म. आणि गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे त्या श्री गुरुना ते जे परब्रह्म आहे त्या गुरुच्या ठिकाणी त्यांना माझा नमस्कार असो, त्यांना माझं वंदन असो, असं आपण त्यांना आवाज देतो सगळ्यांना. ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये गुरु घालतात आणि अज्ञानाचा नाश करतात ते गुरु आहे. गुरुचं वर्णन करेल विश्वामध्ये तेजोमय सत्वपूर्ण शांत, विश्वाला वंदनीय असणारे ते गुरु असतात. ते स्वतः तेजोमय असतात आणि आपल्या तेजाने ही सगळी पृथ्वी हा आपल्या सगळ्या आसपासचा परिसर उजळवून टाकणारे असतात आणि म्हणून ते सत्वमूर्ती असतात. किती छान विशेषण आहे बघा, गुरुंना सत्वमूर्ती म्हटलंय आणि विश्वाला वंदनीय असणार असे ते गुरु आहेत. पुढे म्हणतात की चिदानंद ज्ञानरूप सच्चित आनंद देणारे सदैव आनंद कमी
आनंद नेहमी वाढतच असतो, कारण आनंदाला विरोधाचे शब्द नाही. आनंद हा एकमेव असा शब्द आहे की तो वाढणारच आहे, विरोध वाढत राहणार आहे, तो कमीच होतो. आणि म्हणून असा आनंद, चिदानंद जो दीर्घकाळ टिकणार आहे, त्याची अनुभूती आपण वारंवार घेणार आहोत, असे चिदानंद वृत्ती आहे ते सद्गुरू असतात, ते सद्गुरू असतात. आणि असे मुळात परत ज्ञानमूर्ती असतात. नुसते चिदानंद देणारे नाही, सगळं त्यांना माहिती आहे. शिवाला जी पण हालचाल आहे, जे जे सगळं आहे, ते सगळं आपल्याला सद्गुरूंना पूर्ण माहिती. अशी आपली परंपरा. आणि शिवाय सगळ्याला गुरु त्रिगुणातीत आहे, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले आहे, कालातीत आहे, त्रिगुणातीत आहे. असे जे आहेत ते आपले गुरु असतात, ते सद्गुरू असतात. आणि मग अशा गुरूंना आपण वंदन करूया, अशा गुरूंचा घोष करूया, नामघोष करूया. आणि अशा गुरूंनी आपल्याला जे नाम सांगितलेलं आहे, ते जो मार्ग दाखवलेला आहे, जो उपदेश केलेला आहे, त्या मार्गावरती आपण चालूया. जे तुम्ही सगळे चालतात, की नाही? जे कुठेतरी कधीतरी हे योगवर्ग आधी स्थापन केला, त्यांच्या प्रकृतीमुळे ते येऊ शकत नाही, पण 2 हात त्यांनी तयार केले जातात आणि ते तुमचा योगवर्ग चालू ठेवतात. गुरुची सेवा यापेक्षा वेगळी नसते ना. त्यामुळे गुरुची सेवा करायची म्हणजे काय, तर प्रत्यक्ष त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाचं आपल्या कृतीमध्ये रूपांतर करणं ही गुरुसेवा आहे. ही गुरुसेवा करायची कशी असते, त्याग करायचा असतो, पराक्रमी करायचा असतो आणि सेवेनं आपल्या गुरूंना संतोष द्यायचा असतो. त्याचं वेगळं रूप बाहेर कुठे बघायला नको. हे तुमच्या आमचा योग या नावामध्ये तुम्ही सगळे करता, त्यामध्ये आलेलं आहे. गुरुपौर्णिमा ही तुम्हाला उजळवणारी आहे, असं आपण एकदा लक्षात घ्यायला पाहिजे. खरं तर गुरुपौर्णिमेविषयी बोलताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच 2 औचित्य साधले जातात. आता जशी गुरुपौर्णिमा आहे तशी व्यास पौर्णिमा पण. वेदव्यास हे आपले आद्य गुरु आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या संस्कृतीची ज्ञानपरंपरा प्रत्यक्ष आपल्यापर्यंत हजारो वर्षांपासून आणून ठेवणारे जे गुरु आहेत ते वेदव्यास. त्यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आणि म्हणून आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही नाव. व्यासाचं नाव मुळात वेगळं आहे. आज आपण त्यांना वेदव्यास म्हणून ओळखतो, पण व्यासाचं नाव आहे कृष्णद्वैपायन. मुळात त्यांचं खरं नाव. आणि मग का बरोबर त्यांनी वेदव्यास म्हणायला लागले. वेदव्यास म्हणजे ज्यांनी वेदांची रचना होते, सगळे एकमेकांमध्ये मिसळले होते आणि मग वेदांची रचना वर्गीकृत केली, 4 वेदांमध्ये विभागणी केली आणि म्हणून वेदव्यास. भूमितीशी पण हा संबंध आहे व्यास नावाचा. आणि म्हणून त्यांना वेदव्यास असं ओळखायला लागले. आणि शिवाय आपल्याला केलं त्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना त्यांनी केलेली आहे, 18 पुराणं लिहिलेली आहेत. शिवाय आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या महाभारताचे ते लेखक आहेत. ज्या माणसानं महाभारताचा अभ्यास केलाय त्याला दुसरा खरं अभ्यास काही करण्याची जगण्यासाठी गरजच नाही. कारण महाभारतामध्ये सगळे माणसांचा स्वभाव आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, जगायचं कसं असतं, व्यावहारिक जीवन कसं आहे, हे सगळं महाभारतामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपण त्या दृष्टीने बघत नाही, आपण फक्त आपला एक पारंपरिक इतिहास त्याच्याकडे बघतो. आपण वेगवेगळ्या दृष्टीने जर महाभारताकडे पाहिलं तर तेच मोठं शिक्षण आपल्यासाठी गरज आहे. हा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून वेदव्यासामध्ये अनंत उपकार आपल्या भारतीय समाजावरती आहे. आणि म्हणून ही परंपरा सगळी ज्ञानाची व्यासांपासून
आपल्याला पुढे जाता येत नाही. कारण वेदव्यासांनीच ही सगळी ज्ञान परंपरा आपल्याकडे आणून ठेवलेली आहे. लक्षात आपण नक्की घ्यायला पाहिजे. गुरु या शब्दामधलं पहिलं अक्षर मागाशी काकाने सांगितलं तसं पहिलं अक्षर जो आहे ते ज्ञान, अज्ञानाचं प्रतीक, अज्ञान. आणि दुसरं अक्षर दर्शवते ते प्रकाश. अज्ञान हलवून ज्ञानाचा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये देणारे जे असतात ते गुरु असतात. गुरु हा शब्द आणि रूप दीर्घ आहे, ह्रस्व नाही. आणि दीर्घ आहे म्हणजे हा प्रकाश दीर्घकाळ आपल्याला चालवतो. त्या प्रकाशाच्या वाटेवर हे गुरु आपल्याला नेत असतात. म्हणून गुरु हा शब्द आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे आणि त्या तत्वाचा विचार करून आपल्या आयुष्यामध्ये तसं कृती रूप आणलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं. कोण असतं मग गुरु आपलं? सगळ्यात पहिला आपली माता आपली गुरु आहे, जी आपल्याला या जगात आणते, जी आपल्याला बोट धरून चालवते, शिकवते, बोलायचं कसं शिकवते, आपलं भरण पोषण करते. ती माता आपली पहिली गुरु आहे. म्हणून ती गुरु झाली आहे पहिली. आपली जर कोणी असेल तर ती माता. त्यानंतर मग वडील आहेत, वडील आहेत, शिक्षक. पुढे आपण जसं जगामध्ये प्रवेश करतो, सगळ्या समाजामध्ये राहायला लागतो, तसे आपले शिक्षक हे गुरु आहेत, मित्र आहेत, ते पण गुरु आहेत. शिकवतात आपल्याला मित्रांना कसं वागायचं, कसं वागायचं नाही. ते मित्रांकडून आपण अनेकदा शिकतो. आपली पुस्तकं आहे आपले जास्त जवळचे गुरु आहेत. हे गुरु आहे. रोज समर्थांनी लिहून ठेवला, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वेदव्यासांचं नाव म्हणजे हे गुरुरूप आहे. कारण आज ते नाही आपल्यामध्ये, पण त्यांचे सगळे ग्रंथ, त्यांचं सगळं नाम आहे, आपल्याला मार्ग दाखवलं. आणि म्हणून हे सगळे ग्रंथ किंवा नाम आहे हे गुरुस्थानी आपल्या आहे. त्यानंतर अनेक घटना, अनेक प्रसंग आपल्याला शिकवत असतात, अनेक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यामुळे ते जे अमूल्य आहे ते सुद्धा आपल्या गुरुस्थानी असतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. निसर्ग हा फारच मोठा गुरु आहे आपला. निसर्गाकडून आपण शिकत असतो वारंवार. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला हे घालून दिलेलं आहे, तुम्ही आजूबाजूला पुढे जाऊ नका, मला गोड मिळेल, गोड मिळेल अशा आजूबाजूच्या वातावरणाशी तुम्ही संवेदी व्हा. दत्तात्रयाने ते केलं आणि 24 गुरु त्यांनी आपल्या सृष्टी रचनांमध्ये केलेले आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुरु आपल्याला ज्ञान देतात. म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे जाणणे, जाणून देतात, जाणीव देतात. खरं तर आपल्याला खूप मोठ धरून चालवत नाहीये, लक्षात घ्या. पण जाणीव हे अशी देणगी टाकतात आपल्यामध्ये आणि आपल्यामध्ये ते सुलिंग पेट. त्यामुळं गुरुचं हे काम आहे आपल्या सगळ्यांना काहीतरी प्रकाशामध्ये आणायचं आणि तो प्रकाश दीर्घकाळ आपल्या बरोबर असणार आहे. आणि म्हणून ते गुरु आपल्यामध्ये सुद्धा असतं. आणि शिवाय गुरु काय सांगतात आमच्यासारखंच तुम्ही काम करा, म्हणजे तुमच्या सहवासात येणारे तुम्ही गुरु व्हा असंही सांगितलं. समर्थांनी आपल्याला आजूबाजूमध्ये गुरुची व्याख्या करणार आवडलं असं सांगितलं. आता सद्गुरू वर्णन असंच म्हणतात समर्थ. कसं वर्णन करणार सद्गुरूचं? कशाचं वर्णन करतात? पंचमहाभूतांचं करायचं का? सागराची वर्णन करायचं का? नाही करता सागर. तिथेही वर्णन करायला शब्द नाही म्हणतात. आकाशाचं करायचं का? नाही करता येत. असं समर्थांनी करत 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 आता सद्गुरू वर्णन असं म्हणून गेलेलं आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा आपल्यावरती इतकी मोठी असते, आपल्याला आपलं जीवन संपूर्ण जळवून टाकणारी ही कृपा आहे. आणि म्हणून गुरु पौर्णिमा म्हटलेलं. त्याप्रमाणे आकाशामधला चंद्र शीतलता देतो आणि आपल्याला हवा असा असतो शीतल प्रकाश, तसे सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि काय करतात तर आपलं जीवन जळवून टाकतात, शीतल प्रकाश देत असतात. तू असा जा, तू असा जा, तू असा जा, तुला जमेल
जागेवरून दूर करत नाही हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला लागेल. आणि म्हणून आपली जी भारतीय ज्ञान परंपरा आहे ना ती फार मोठी आहे. ही ज्ञान परंपरा आचार्यांपासून सुरू होते आणि म्हणून ही आचार्यांपासून ज्ञान परंपरा जी चालू राहिलेली आहे त्याचे प्रमुख आचार्य आहेत ते आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य ही आपल्यापर्यंत गंगा ज्ञानगंगा आणून ठेवलेली. एवढं वेगळं वातावरण त्या काळामध्ये आचार्यांच्या शंकराचार्यांचा जन्म ज्यावेळेला झाला केरळमध्ये जन्म झालेला आहे. विशिष्टा देवी असं त्यांच्या आईचं नाव आहे. आणि 5व्या वर्षी त्यांचे पूजन केलेले आचार्यांचे. पूजन झाल्यानंतर केवळ 5व्या वर्षी पूजन नातवंड असते. 5व्या वर्षी पूजन करून ही आई आपल्या मुलाला गुरुगिरी पाठवते. आणि अवघ्या 3 वर्षांमध्ये सगळं ज्ञान ग्रहण केलेलं आहे. आणि गुरुजींनी सांगितलं माझ्याकडे आहे झालेलं आहे आता तू जाऊ शकतोस घरी. पण त्यावेळेला घरी येतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचार शंकराच्या लहान आणि मग विचारलं संन्यास घ्यायचा. आई म्हणते आई माझी परवानगी संन्यास घ्यायला. त्यांची तळमळ तीव्र आहे. कारण गुरुकुलामध्ये असताना त्या गुरुंनी सांगितलेलं आहे नर्मदाच्या तीरावर तुझे गुरु वाट बघत आहेत 1000 वर्षांपासून ज्ञान परंपरावर. कशी आहे गुरु मला या आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु शिष्यांची वाट बघत असतात आणि शिष्य गुरुची वाट बघत असतात. हे आपल्यापर्यंत 2-3 उदाहरणातून पोहोचवायचं. आणि म्हणून आचार्यांच्या परंपरेपासून मी सुरुवात केली. तर ते शब्द गुरुचे गुरुकुलातल्या आचार्यांचे शब्द कानात होत असतात आणि तळमळ असते कोण वाटत त्याची. आणि म्हणून ते म्हणतात आई मला संन्यास घ्यायचा आहे गं. वडील नाही वडील गेलेले लहानपणी निवडलेले. आई म्हणते नको नको तू नको संन्यास घेऊ. कोणती आई अशी परवानगी देईल एवढ्या लहान आई नाही मला संन्यास घ्यायचा. आणि मग आई द्यायचं नाही की परवानगी म्हटल्यावर काय करतात. तर एकदा नदीमध्ये मगरीने पाय धरलेला आहे शंकराचा आणि ते म्हणतात आई वाचव वाचव तू जर होणार मला संन्यास हे म्हणून तर मी मगर पाय सोडणार आहे. आई म्हणते हो बाबा घे एकदा संन्यास. आणि त्याच क्षणी मगरीने पाय सोडलेला आहे. एवढं आनंद केलं सगळं बघायला गेलो आपण चमत्कार नाही दैवी आहे दैवी योजना. आणि मग त्यानंतर कालांतराने काही दिवसात केरळमधून निघालेला मुलगा 2 महिन्यांमध्ये ओंकारेश्वरी पोहोचतो. आणि ओंकारेश्वरी शोधायला लागतो कुठे माझे गुरु. इथे विचार कोणाला तरी तर एक वृद्ध बसतं त्यांना एक गुहा दाखवतो. तिथे पतंजली 1000 वर्षापासून पतंजली अनस्त बसलेले आहेत. धिपाड मुलगी आहे आणि ते सध्या त्यांना गोविंद पाद या नावाने ते ओळखले जातात आहेत समाजाचे. आणि मग त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना काही मित्र म्हणून त्यांचं मन त्या लौकिक वातावरणात आणतात. आणि मग गोविंद पाद ओळखतात लहान शंकराला. आणि मग त्यांना 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या विद्या देतात. हठयोग धनयोग ज्ञानयोग या सगळ्या विद्या देतात. आणि म्हणतात आता तू माझ्याकडचं शिक्षण पूर्ण झालंय आता तू कार्य कर. काय कार्य कर. कारण जे द्वैत मानलेले आहे की पंथामध्ये जो भेद आहे असा सगळा मिटवण्यासाठी सुचवलेला आहे असं सांगतात. मग त्यानंतर लहान या शंकराचार्य त्यावेळेला होतात. शंकराचार्य आणि मग त्यांनी भारत प्रमाणाला सुरुवात केलेली आहे. त्या भारत प्रमाणाच्या निमित्ताने या तीर्थाटनाच्या निमित्ताने या सगळ्या याच्यामध्ये लोक संभ्रम बसलेले आहेत
आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी देहाटन केलं, ज्यांनी जे धाराक्रमण केलं, त्यांना आपल्या समाजाचं निरीक्षण करता आलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रश्न सोडवता आलेले त्यासाठी या सगळ्या पूर्ण लोकांचा अवतार आपल्या भारतभूमीमध्ये झालेला आहे. हे आपण आज लक्षात घ्यायला पाहिजे. आचार्यांनी नेमकं हे केलं आणि सगळं शोधलं, अडचणी शोधल्या आणि मग 4 दिवसांना 4 आधी आपले शिष्य तयार केले आणि मग महंत तयार केले, मठ तयार केले 4 बाजूंना आपल्या भारताच्या. ही मोठी कामगिरी आहे. अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार सगळीकडे केलेला आहे. 80 पेक्षा जास्त स्तोत्र लिहिलेले, अनेक ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. अशी आचार्यांपासून पुढची ही परंपरा, ज्ञान परंपरा आपल्या विवेकानंद, रामकृष्ण विवेकानंदांपर्यंत येऊन थांबलेले आहे असं म्हणत नाही, पुढे चालू आहे. मग या ज्ञान परंपरेमध्ये गुरुचं महत्व आहे. आता ही ज्ञान परंपरा आचार्यांपासून चालू झाली, संत परंपरा वेगळी कुठे आहे? संत परंपरा सुद्धा या गुरु परंपरेला, आचार्य परंपरेला जास्त घट्ट करणारी आहे, जास्त बळकट करणारी आहे, जास्त ताकद देणारी आहे, जास्त सामर्थ्यशाली करणारी आहे. आणि म्हणून अनेक संतांनी आपापल्या गुरूंचं स्तवन करून ठेवलं. ते स्तवन बघूया आणि पुढच्या आठवड्याला वेगळ्या उदाहरणाला जाऊया. नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरू नायक कृपा केली, जे वस्तू आली माझी मज. पांडुरंग प्रत्यक्ष नामदेवाचा अगदी लहान असल्यापासून नैवेद्य तो गोड करतोय. पण पांडुरंगांना लहानशा मुलाईने प्रश्न विचारला, एवढा मोठा आहे, अखंड याला देवाचा शेजार कार्य अवतार नाही केला असं मुक्ताबाई विचारले. त्यावेळेला खूप अपमान वाटत नामदेवांना वाटलेला आहे. पण तोच प्रवेश पुढे सद्गुरूच्या प्राप्तीसाठी लक्षात घ्या. खूप हिरमुले असं म्हणाले मला मुक्ताबाई, असं झालं आणि मला पाठवणारे पुढे नागनाथाला विसोबा त्याचे जणू बसलेले त्यांच्याकडे जा असं म्हणाले. पांडुरंगाकडे तक्रार केली आणि मग पांडुरंग म्हणाले, म्हणते नाही का मी एकटा प्रसन्न नाही रे, गुरु काय म्हणतात बघ, आणि तो प्रकाश घेऊन, तो ज्ञानाचा प्रकाश घेऊन परत ये. आणि मग तिथपर्यंत नामदेव गेलेले. विसोबा ती सगळी खरं तर गोष्ट सांगण्याचा मोह होतो मला, पण मला एक मोठा ज्ञानदेवाची गोष्ट वेगळी सांगायची म्हणून मी थोडक्यात सांगते. शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले विसोबा दिसताय आणि नामदेवांना वाटते काय माझे गुरु विचारताय, कोण आहेस तू, कशावर पाठवलं माहिती का? असं म्हणतो, मला नाही देत होता मी किती माझा त्राणच नाहीये, असं म्हणून पाय उचलून ठेवतात. पुन्हा तिथे शंकराची पिंडी पायात आहे. असं झालेलं आहे. आणि अशा अनेक शंकराच्या पिंडींची निर्मिती तिथे झालेली आहे. अवतानांदाच्या तिथे असे मी केलेलं नाहीये, बघितलं नाहीये, पण घेऊन ठेवलेलं आहे. तिथे तो गुरुचा साक्षात्कार झाला म्हणजे कणाकणामध्ये परमेश्वर आहे, तो फक्त सद्गुरूमध्ये नाही. हे नामदेवांनी सांगितलं. विसोबा केलेलं विसोबा केल्यापर्यंत घेऊन गेलेलं मुक्ताबाई येतं ना. ही ज्ञानाची परंपरा, ही गुरुची परंपरा कशी आज चालू ठेवली बघा. त्या वयाचा विचार नाही म्हणून कोणत्याही वयाचा गुरु असू शकतो. हे परत लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्यापेक्षा मोठे गुरु असले पाहिजे वयाने. असं नाही. ज्ञान महत्वाचं आहे, ज्ञान किती आहे ते फार महत्वाचं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर आपल्या गुरुचं स्तवन करताना म्हणतात, गुरु हा सद्गुरूचा राजा. या संतांचा कुळातला राजाच म्हणून कोण आहे तर गुरु आहे. आणि ज्ञानदेवाचे गुरु निवृत्तीनाथ. आणि खरंच आज जर निवृत्तीनाथांनी त्यावेळेला गुरुपदेश केला नसता
वाचलं असेल अनेकांनी. पण म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात गुरुविषयी आपल्या, तर गुरु हा संतवेचा राजा आहे. याच्यापेक्षा मोठं कोणी नाही. माझ्या गुरुपेक्षा मोठं या संतांच्या कोणामध्ये कोणी नाही. असा अभंग लिहिलाय. पुढे म्हणतात गुरु हा प्राण असावा माझा, माझ्या प्राणात विसावा कोण असेल तर तो माझे गुरु आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी आपल्या गुरुविषयीची कृतज्ञता, गुरूंना वंदन ज्ञानदेव करत राहतात. त्याशिवाय ज्ञानेश्वरी पूर्ण नाही. अवघ्या 700 श्लोकांवरती भगवद्गीतेच्या 9000 पर्यंतचं भाष्य करण्याचं सामर्थ्य 16 वर्षी ज्ञानदेवांना दिलं. ते एवढं गुरु आहे, गुरु आशीर्वाद आहे. दुसरं काय? आणि दैवी काय करत? त्यांचा जन्मच मुळात ते अवतार आहे. ते याच कारणासाठी. म्हणजे जसं मगाशी म्हणाले की आचार्यांचा जन्म या भारताची सगळी धार्मिक अवस्था व्यवस्थित करण्यासाठी, पुनर्स्थापना करण्यासाठी, हिंदू धर्माचं तत्वज्ञान सगळ्यांना सांगण्यासाठी आहे. त्यासाठी शंकराचार्यांचा जन्म आहे. आणि तसंच ज्ञानदेवांचं आहे, तसंच निवृत्तीनाथांचं आहे. हे आपल्याला कळलं. म्हणून मी सांगते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. पुढे ज्ञानदेव म्हणतात गुरु येणं देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. त्रिलोकात गुरुशिवाय देवच नाही आम्हाला. दुसरा कोणी देव नाही. ते गुरु सांगितलंच. तेच माझ्या काळात देवरूप आहे असं ते म्हणतात. आणि हा गुरु सुखाचा सागर, तो आटणारच नाही. सुखच सुख आहे, दुःखाचं लवलेच सुद्धा नाही. त्याच्या किनाऱ्यावर सुद्धा तू उभं नाहीये. असा सुखाचा सागर कोण आहे तर ते माझे गुरु आहे. गुरु हा प्रेमाचा आगर आहे. शिवाय प्रेम केलं माझ्यावरती त्यांनी. आगर आहे. आगर शब्द काय दर्शवतो मला? खूप मोठी जागा आहे. आणि आगर असा अर्थ आहे की नाही? तसं प्रेम समजतच नाही. इतकं प्रेम माझ्यावरती गुरु करतात असं म्हणतात. आणि शिवाय ज्ञानदेव म्हणतात गुरु हा धैर्याचा गुरु आहे. मला धैर्य नाही, माझ्याकडे धाडस नाही आणलं तर माझं गुरु आहे. धैर्याचा ते स्वतः डोंगरात आणलं मग ते माझ्याकडे सगळं प्रक्षेपित केलेलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. आपल्या अभंगामध्ये पुढे त्याच अभंग मोठा येतो. त्याच अभंगामध्ये ते म्हणतात गुरु माझी कामने मी मागेल मला गुरु देतो. पुढे म्हणतात गुरु माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालणार आहे. गुरु मला दोषमुक्त करणार आहे. माझं पाप ओळखणार आहे. पापापासून मला मुक्त करणार आहे. गुरु माझ्या दुष्टांना दंड करणार आहे, शिक्षा करणार आहे. दुष्ट लोक आणि हा देह म्हणजे शेवटी या अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणतात की माझा देहच काशी झालेला आहे. त्याला काशीला जाण्यासाठी गुरु सांगले माझा देह काशी आहे. आणि या माझ्या देहरूपी काशीमधूनच मला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. म्हणून बाबा देवी याचं दर्शन मी माझ्या देहामध्ये घेतलेले आहे. यापेक्षा मोठा आत्मसाक्षात्कार असू काय शकतो? असा साक्षात्कार आत्मसाक्षात्कार देणारा आहे निवृत्तीनाथ. आणि म्हणून गुरुंचं महात्म्य सगळ्याच संतांनी वर्णन केलं. तर किती सांगावं? प्रत्येक संतांनी गुरुंचं महात्म्य इतकं लिहिलंय की ते सांगण्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष तरी अशी मालिका चालू ठेवायला लागतील असं मला ज्या वेळेला मी सगळे ग्रंथ वाचते ना त्यावेळेला असं वाटतं. नाथांचं वेगळं आहे. नाथ महाराजांनी सुद्धा असं म्हणलं गुरुशिवाय ज्ञानच नाही आणि गुरुशिवाय गती नाही. क्षणच नाही आपल्या जीवनात, गतीच नाही असं म्हणतात. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना सद्गुरूवरती सापडल्या सोय धराव्या ते पाय आधी ते पाय सद्गुरूंचे. आणि मग मला या जगामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, आपल्यामध्ये सद्विचार. आणि हे सगळं संतांनी काय सांगितलं? गुरु म्हणजे कोण आहे? सत्संगती म्हणजे गुरु आहे. सद्विचार म्हणजे गुरु आहे. सद्गुणी म्हणजे गुरु आहे. सदैव म्हणजे गुरु आहे. जे जे गुरु सत आहे
सर्पासारखी गती तत्काळ आपल्या सारखं करायला असतात गुरु असा हात राखून नाही ठेवत. आपलं आहे ते सगळं देव टाकणारे गुरु सगळं नाही देतात आपल्याला आणि त्या मार्गावर आपण चालत जातो. असे सद्गुरू असतात, असे गुरु असतात आणि अशी ती पौर्णिमा असते आणि त्यामुळे आपलं आयुष्य आपलं जीवन उजळवून निघतं. आणि चंद्र आपल्याला फक्त प्रकाश नाही ना पाडत, चंद्र संपूर्ण पृथ्वीला संपूर्ण वातावरणाला इतर प्रकाशाने नाव घालतो. तो हवाहवासा वाटतो. कारण रात्रीच्या प्रकाशामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये कळ्यांचं वळण सगळं त्या रात्रीच आहे. मग ते आपल्यातलं वळण, ज्ञानाचं वळण या पौर्णिमेशिवाय वेगळं असतं. म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायची. म्हणून त्या दिवशी गुरुंना आपण वंदन करायचं, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करायची हा दिवस. जसं संतांनी शिवगुरु परंपरासाठी गुरुंचे विचार सांगितले, गुरुंविषयी लिहून ठेवलं, तसं मला एक अजून उदाहरण सांगायचं आणि मग पुढे जाऊया. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम ज्यावेळेला विठ्ठलपंतांनी स्वीकारला त्यानंतर 4 अपत्यांची प्राप्ती त्यांना झाली. आणि मग रुक्मिणीच्या आई वडिलांना त्रास व्हायला लागला. कारण हे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. संन्यासाश्रमानंतर परत गृहस्थाश्रम आणि गृहस्थाश्रमानंतर परत अपत्य प्राप्ती आहे आणि त्याच्यामुळे समाज फार झालेला आहे. आणि मग रुक्मिणीच्या आई वडिलांना सांगितलं की आता ती बघा राहायचं आणि मग तेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी गावाबाहेर सिद्धपेटी राहायला आलेले आहेत. तिथे झोपडी बांधलेली आपल्या 4 मुलांचं, ते तिथे राहायला आले. बघा ज्ञान परंपरा आचार्यांपासूनची पुढची जी आहे ना त्याकडे आपण येतो इथं. आणि मग विठ्ठलपंतांना खूप गुरु आहे की माझी मुलं आता मोठी होत आहेत आणि त्यांचं मौल्यमापन केलं पाहिजे. त्यांना वाटलंय की मुंज करायला पाहिजे आणि म्हणून आळंदीच्या ब्रह्मगृहापर्यंत गेले. त्यांच्या पुढे विचार ठेवला, माझ्या मुलांची मुंज करूया, परवानगी द्या. आळंदीच्या ब्रह्मगृहांनी अनेक ग्रंथ बघितले, परवानगी नाही म्हणून सांगितलं. आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही असं करा, तुम्ही आता प्रतिष्ठान क्षेत्री जा आणि या प्रतिष्ठान क्षेत्री तुम्हाला तिथे शुद्धीपत्र मिळेल. तो अधिकार त्यांचा आहे आणि ते तुम्हाला ते शुद्धीपत्र घेऊन मी लिहिलेले आपण मुंज करूया असं सांगितलं. विठ्ठलपंत घरी आलेले रुक्मिणीबाईंना सांगितलं की असं असं आहे, काय करूया. दोघांचा विचार झाला एक आणि त्यात त्यांनी असं ठरवलं की लगेच प्रतिष्ठान क्षेत्री नको जायला, पैठणला नको जायला, त्यापूर्वी आपण त्र्यंबकेश्वरी जाऊया. त्र्यंबकेश्वरला आधी अनुष्ठान करूया, जप करूया, त्या शंकराला साकडं घालूया, काय चूक झाली बाबा आमची असं म्हणून रोज त्याला विनवूया. हा विचार करून ते 6 जण 4 जण आणि हे दोघं त्र्यंबकेश्वरला आलेले. चालत आपल्यासाठी मिळावला गाडीने काय चालत आळंदी निघून पैठणला गेलेले. तिथे पुरोहितांच्या घरी, ब्राह्मणाच्या घरी राहिलेले. हे जागा गेली राहायला, लक्षात घे. आणि मग त्यांचा तिथला रोजचा दिनक्रम काय असते, वर्ष 2 वर्ष तिथे पैठण राहायला सगळी मंडळी पैठणसाठी त्र्यंबकेश्वरला. तिथला दिनक्रम काय तर उठायचं मध्यरात्री, उशावरात स्नान करायचं, आपल्या 3 मुलांना घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या 3 घ्यायचे. विठ्ठलपंत मुक्ताईला हात होती ती आणि रुक्मिणीबाई नाही जायची, ती या 3 घ्यायचं. विठ्ठलपंत उठायचे, मध्यरात्री उशावरात जायचं, स्नान करायचं, ब्रह्मगिरीला 9 प्रदक्षिणा करायची
अनुष्ठान करायचं जपाचं. असं 1 वर्ष झालं. घरी यायचं, मधुरी मागायची, ती भिक्षा आणायची घरी आणि त्या भिक्षेवर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. दुपारच्या संध्याकाळच्या वेळेला परत कोठापुरा ऐकायची, वाचायची. आपल्या मुलांबरोबर संवाद करायचा. आणि असे दिवस चालले. एक दिवस 7-8 महिन्यानंतर, वर्षानंतर असं झालं. अशाच एका रात्री ते परत बाहेर पडलेले आणि एका डोंगराच्या इथून दरीमधून एक वाघ त्यांच्या दिशेला आलेला. तो वाघ आपल्या दिशेने नाही घाबरला. निवृत्ती थोडासा मोठा आहे, 1-2 वर्षांनी. त्यांनी सोमाला कडक केलं, त्या नदीचा हात धरला आणि ते पळायला लागले. रात्रीची वेळ पळायला लागले. वाघ येतो म्हणजे ते घाबरले आणि पळायला लागले. बघतात मागे येतोय ना निवृत्ती, येतोय ना निवृत्ती, असं पुढे जाऊन जाऊन बघतात. एक क्षण असा आला, 5-6 वेळेला त्यांना दिसलं निवृत्ती येतोय ना, अंधार खूप आहे. लक्षात घ्या, अंधार खूप आहे. आणि असा एक क्षण आला की चुकामूक झाली, वाटा भिन्न झाल्या दोघांच्या. वाघ दिसतो निवृत्तीला, निवृत्ती सुद्धा घाबरून पळतो. आणि मग त्या वाघाला घाबरून अंजनेय पर्वताच्या गुहेमध्ये त्याला जागा मिळाली, त्याची वाट दिसली आणि तिथे तो गेलेला आहे निवृत्ती आपला जीव वाचवण्यासाठी. हा वाघ रहावा, असावा नसावा, नाही का? वाटच वेगळी दाखवली वाघाने. त्यामुळे ते वेगळं चमत्कार आहे, ईश्वर रूप आहे. असं अनेक वेगवेगळे आपल्याला काढता येतील. पण त्या गुहेमध्ये तो गेला आणि त्या गुहेमध्ये त्याला दिसलं काय? त्याला दिसलंय की अरे साप आहे, मुंगूस आहे, वाघ आहे, पक्षी आहेत वेगवेगळे आणि अजून वेगवेगळे सगळे प्राणी एकत्र निर्मल भावाने इथं राहतात. कापूस राहतात असे, वाघ आणि राहतात असं आणि निर्मल भावाने सगळे क्रीडा करतात. फार सुंदर वायू आहे, सुगंधी वायू हा सगळा परिसर प्रसारित झालेला आहे. छान वाटतं, आल्हाददायक वाटतं. असं म्हणून हा लहान निवृत्ती भयापासून बाजूला आला बघा हळूच आणि या सगळ्या वातावरणामध्ये गेलेला आहे. इथे काही शिष्य आहेत, म्हणजे छोटी मुलं दिसते, त्यांना विचारला आश्रम कोणाचा आहे आणि मग त्यांनी सांगितलं झरे पण राहतात. किती आल्हाददायक त्या आश्रमातलं वातावरण निवृत्ती रमला. काही क्षणात तिथे विसरून गेला, वाघ विसरला, आपल्या आईवडील आवडलं विसरला, भीती विसरला आणि या छान वातावरण बघून गेला. आणि मग त्या मुलांना विचारलं नाही की कोणाचा आहे हा आश्रम, कुठे आलोय मी? तर त्या मुलांनी सांगितलं की अरे हा गदिनीनाथांचा आश्रम आहे. कुठे आहे पुढे? तर मी दाखवतो तुला गदिनीनाथ. असं म्हणून नाथांच्या जवळ आणलेलं आहे. गदिनीनाथांच्या जवळ गदिनीनाथ बसलेले आहेत, समाधीस्थ आहेत. लक्षात घ्या, काढलेले आहेत, जटाजूट आहे, अंगावरती भस्मांचे पट्टे आहेत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. असं गदिनीनाथांचं रूप बघितलं, अत्यंत तेजस्वी. आणि गदिनीनाथांना खरं तर समाधीला पण क्षणी त्यांना डोळे उघडले नाही. तो पण संकेत असेल आपल्याला समोर उभे तेजस्वी पुत्र आहे, वेगवेगळ्या शंकराचा अवतार आहे, त्यांना जाणवलं, हे भासलं. आणि निवृत्तीनाथांनी लगेच न घाबरता त्यांना प्रश्न केलेला आहे की मी कुठं आलो माहिती नाही, पण तुमचं दर्शन झालं की आनंदाची गोष्ट आहे. आता मला आपण उपदेश करा. एवढाच मुलगा असं लगेच म्हणाला, वेगळ्या वातावरणात आलेल्या कल्पना करा, ही योजना काय आहे, हा योग कसला आहे, हा गुरुयोग आहे, गुरु तत्वाने तिथपर्यंत त्यांना निवृत्तीला आणलेलं आहे. मग झालं काय पुढे? तर गदिनीनाथांना हा मुलगा जेव्हा समोर बघितला तेव्हा त्यांच्या गदिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे शब्द आठवले. 1000 वर्ष गदिनीनाथ निवृत्तीची वाट बघत बसले.
नाही का? ऐकायचं. मग तसं हा गुरु आदेश हजारो वर्ष त्यांनी पाळला आणि तो वाढवतच होते निवृत्तीचे. आणि त्यांना जाणवलं की हे काही गोरक्षनाथांचे शब्द आहे आणि तसाच हे बालक माझ्यासमोर उभा आहे. आणि त्या क्षणी त्यांच्या नेत्रातून अश्रू पाजळायला लागले. त्यांना वाटलं हीच दिव्य वेळ आहे. आणि मग त्यांनी सांगितलं गहिनीनाथांना स्नान करून ये. त्याला परत स्नानाला पाठवलं. स्नान करून आल्यानंतर त्याला दूध द्यायला गेलं. पद्मासनात बसलं. आणि पद्मासनात बसल्यावर 7 दिवस गहिनीनाथ त्याला उपदेश करत निवृत्तीला आणि निवृत्तीचा नाद झाला किती. आणि मग 7 दिवसानंतर सांगितलं गोरक्षनाथांचे परत शब्द त्यांना आठवतात गहिनीनाथांना. ते म्हणाले की जर या मुलाला ज्यावेळेला शिक्षा द्यायची, शिक्षण द्यायची, उपदेश करशील त्यानंतर त्याच्या पुढे नाही तू त्याला हा आदेश दे की तुझ्या मधल्या भावाला तू हे सगळं ज्ञान परावर्तित कर. कारण त्या मुलाचा जन्म त्या जगाचा उद्धार करण्यासाठी. गोरक्षनाथांनी सांगितलेलं गुरु किती पूर्ण जपतात, किती काळ पूर्ण जपतात हे आपल्याला या कथेमधून या दाखल्यामधून या दृष्टांतामधून बघता जाणून घ्यायचं. आणि म्हणून गोरक्षनाथांनी त्यावेळेला सांगितलेलं की गहिनीनाथांना तू याची वाट बघेपर्यंत वाट तो येईपर्यंत तू दुसरं काही करायचं नाही. गहिनीनाथ तसे थांबलेले आणि मग निवृत्तीला त्यांनी सांगितलं माझ्याकडचं सगळं ज्ञान मी तुला दिलेलं आता तू तुझ्या मधल्या भावाला हे ज्ञान जाऊ दे. आणि मग कारण त्याचा जन्म या जगाचा होता आणि त्यावेळेला ती परिस्थिती काय होती जगाची आपल्याला माहिती. संस्कृतामध्ये हे सगळं ज्ञान बंदिस्त आहे. सगळे सामान्य जग या ज्ञानापासून वंचित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी पुढे घेण्याचा आदेश निवृत्तीनाथांनी दिला तो पुढचा आहे. हे सगळं ज्ञान प्राप्तामध्ये भगवद्गीतेमध्ये ज्ञान लोकांपर्यंत खूप महत्वाचं. त्यानंतर निवृत्तीनाथांच्या आश्रमामधून आपल्याला जिथे विराट होतं त्र्यंबकेश्वरी तिथे आलेले आई वडिलांना वाटलं बाबांनी खाल्लेलं आहे आणि मग ते सुखी आहे घरी बसले दुःखी आहे सगळे बरोबर आहे. आपला लहान मुलगा गेलेला आहे 8वा दिवस येतो आणि मग तरी ज्ञानदेवामध्ये ते कथेमध्ये लिहिलेलं आहे. ज्ञानदेवामध्ये येऊन आईला सांगतायत वडिलांना सांगतायत समजून जाताय की तो वाघाने खाण्यासाठी त्याचा जन्म नाहीये. तो पराक्रमी भाऊ आहे माझा मोठा दादा आहे पराक्रमी आहे. त्याला खाल्लेलं नाही एक दिवस घरी येईल बघा. आणि मग ज्ञानदेव टेन्शन घेतलेले त्यामुळे ज्ञानदेवाला आपल्या आई वडिलांची समजून घालतात. आणि एक दिवस दारामध्ये निवृत्तीनाथ आले आणि निवृत्तीला बघितल्यावर सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले आहेत. आणि मग एक 3-4 दिवस या सगळ्या आनंदाने गेल्यानंतर 4थ्या दिवशी ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ म्हणतात चल आपण नदीवरचे स्नान करूया. मी तिथे शिकून आलो की सगळी विद्या तुला मला यायची. आणि त्या 4थ्या दिवशी ते घेऊन जातात नदीवर स्नान करतात आणि मग ज्ञानदेवांना हे सगळं ज्ञान स्फूर्त केलेलं आहे पुढे काही दिवस. आणि मग तिथे परत वर्षभर आहे ज्ञानदेवांनी हे सगळं ज्ञान ग्रहण केलं. शारीरिक विद्या हे सगळं हरियोग यौगिक क्रिया सगळ्या तिथे वर्षभर जाणून घेतल्या. निवृत्तीनाथांनी हे सगळं केलेलं आहे. आणि मग निवृत्तीनाथांनी परत ज्ञानदेवांना आलेलं आहे की तुला जे समजलं ते ज्ञान प्राप्त झालं ते आता सोपानाला आणि मुलाईला ज्ञान परंपरा अखंड चाललेली ती मीठ नाही ती आपल्याला पुढे नाही ती राहिलेली नाही तशी. आणि म्हणून हा ज्ञानगंगेचा प्रवाह जो आहे तो असा पुढे 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 वाहत चाललेला आहे. ही खरं तर आचार्यांनी चालू केलेली त्या काळामध्ये की ज्ञान परंपरा अशी नाथ परंपरेच्या याच्यामध्ये संत परंपरेपर्यंत हा सगळा वारकरी संप्रदायापर्यंत ही सगळी ज्ञान परंपरा आलेली आहे. ती पुढे वाहणारच आहे. ती पुढे चालूच राहणार आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. आणि मग त्यानंतर निवृत्तीनाथांचा परत आदेश आहे परत तीर्थाटन आहे परत तीर्थक्षेत्र आहे. आणि मग मध्ये सगळे प्रसंग मी सांगत नाही पैठणला गेलेले छुट्टीपत्र मिळालं आहे. परत निवृत्तीनाथ म्हणतात नको आपल्याला
शुद्धीपत्र आणि ज्ञानदेव म्हणतात नाही आपल्याला समाजामध्ये राहायचं आणि या समाजामध्ये राहायचं तर समाजासारखं बनून राहायचं म्हणून आपली मुली झाली पाहिजे. आपण जरी वेगळे मुली असलो आपल्याला जरी ज्ञान मिळालं असलं निवृत्तीनाम म्हणतात आता कळलं की सगळं आत्मसाक्षात्कार झाला कसं राहावे कसं राहावे हे सगळं बरोबर आहे बरोबर आहे. ज्ञानदेव म्हणतात नाही समाजामध्ये जर राहायचं समाजासारखं बनून राहायचं त्यांच्यात एक बनून राहायचं आपल्याला आणि म्हणून शुद्धीपत्राची आवश्यकता आहे. आणि मग ते सगळं तुमचं तुम्हाला माहिती आहे की शुद्धीपत्र आळ्यामुखी बनवलेले आहेत आणि महिला आळीला येऊन परत चांगले या सगळ्या गोष्टी किंवा कथा माहिती पण त्या मागचा हा सगळा जो विचार आहे ज्ञान परंपरेचा आत्मसाक्षात्काराचा हे आपल्याला जाणून घ्यायला हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून की आचार्यापासूनची परंपरा ज्ञानदेवांपर्यंतची आणि मग समर्थांपर्यंत कशी समर्थांनी 6 वेळा म्हणजे ज्ञानदेवांनी संस्कृतमधलं सगळं ज्ञान प्राकृतामध्ये आपल्या जनसामान्यांसाठी कसं आणलं तसं दासोह लिहिला आणि दासोह लिहिणार लिहून घेणारे कल्याण स्वामींच्या शोधात सुद्धा समर्थ होते ना. तुला एकदा पाराजीपंत बर्वे म्हणून समर्थांना कोल्हापूरच्या मंदिरामध्ये अंबाबाईच्या मंदिरामध्ये भेटलेले आणि तिथे त्यांचा परिचय झाल्यावर त्यांची 2 मुलं दिसली. अंबाजीला मला द्या म्हणाले समर्थ. बघा एवढी लहान मुलं त्यांच्या आईवडिलांना एवढ्या मोठ्या गुरुंना मागणी केली आणि अंबाजीला त्या वडिलांनी दिलं. का मागितलं समर्थांनी त्याचं शरीर वेळेदार त्याचा हस्ताक्षर त्याचा नम्र स्वभाव आणि त्याची एकूण वृत्ती वर्तन हे बघून सगळं त्या अंबाजीला मागितलं. घेऊन निघाले अंबाजीला लगेच समर्थ चाफळ येतात आणि चाफळ रामावरच चाललाय आणि रामावरच चाललाय आणि झाडावर परत पुढे जात नाहीये. काय करायचं आपल्या जवळचा बरोबरचा नवीन शिष्य आहे हा अंबाजी समर्थ आज्ञा देतात झाड फांदी तोडायला लागेल. तो लहान अंबाजी झाडावर चढतो समर्थ म्हणतात असं इकडून नाही तोडायचं तुझ्या फांदीवर बसणे तोड आणि तरच शेवटी ती तोडल्यावर तो अंबाजी त्या खाली विहिरी पडतो. लक्षात घ्या. आणि 3 दिवस त्या विहिरीमध्ये तो समर्थांचे शिष्य आवडतात समर्थांना रामस्वामींना की काय होतं तुम्ही ते एवढं सोबत तुम्ही आणलं कोल्हापूर मागून आणलं आणि त्याचा नासा त्यातलं भाजी तोडायला काय लावली आपापसात शिष्यांच्या चर्चा चालू आहे. आणि मग सर्व तिथे आले आणि ते म्हणतात कल्याण आतून आवाज आलेला आहे हो सुखरूपाई कल्याण. तर त्या वेळेपासून कल्याण झालेलं आहे. आणि मग कल्याण स्वामींनी पुढे काय काय केलं हे सगळ्यांना माहिती. तर अतिशय सुंदर हस्ताक्षर त्याच्यामध्ये समर्थांचं एक गोष्ट त्यांनी काम केलेलं आहे. सगळे ग्रंथ त्यांनी लिहून काढले. कुरमोडीत सज्जगडाच्या खालची कुरमोडी नदी समर्थांना पहाची लागली होती आणि म्हणून नदीचं पाणी लागायचं. तो मोठा त्यामध्ये खालून वर यायचं एखादा कल्याण न्यायचा बाकीचे शिष्य तळावर आणि एवढी ताकदीचं काम करणारा त्याला समर्थांनी शिधा दिलेला आहे की तो पूर्ण डाळ याचा शिधा दिलेला आहे. हे या शिष्यांच्या पोटात घालायचं आणि त्याला त्यांनी गाडगप्पू असं नाव ठेवलं. कोट लँग्वेज त्यांची अनेक वेगवेगळ्या ठेवायला लागले ते. आणि मग शिवाजी महाराज एकदा गेले. शिवाजी महाराजांकडे तक्रार केलेली आहे शिष्याने. बघा त्या कल्याणाला तेवढा समर्थांचा तो लाडका आहे ना म्हणून त्याला एवढा गूळ एवढी डाळ देतात खायला आणि आम्हाला मात्र खायचं नाही असं म्हणून. आणि मग त्यावेळेला ती परीक्षा घेतली की आम्ही एवढी पारायण करतो 101 पारायण करतो आम्ही महिन्याला आठवड्याला आणि तसं नाही आम्ही ओळखी आहोत लाडके नाही होत त्याचे कल्याण एकटाच लाडका. आणि मग समर्थांनी त्याची परीक्षा घेतली शिवाजी महाराजांसमोर
आणि ओवी विचारली एक आज अख्ख्या दासबोधामधली एक ओवी विचारली. 2 खांद्यावर 2 कावडी म्हणजे कावडीवर 2 मोठाले अंडे होते. दमला होता खालून वर येऊन. तत्क्षणी दारात उभा असतानाच त्यानं ती ओवी पूर्ण म्हणून दाखवली. आणि तिथेच पास आहे, लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराजांना निरुत्तर झाले शिवाजी महाराज. त्या लोकांचं शिष्यांचं अनेकांचं माझे हलके कान मी का केले शिवाजी महाराजांना पडलेला. त्यामुळे कल्याण स्वामींच्या अशा अनेकदा परीक्षा घेतलेल्या आहेत आणि कल्याणाला खूप तावून सुलाखून घेतलेलं आहे. 33 वर्ष डोमगावचा मठ कल्याण स्वामींनी सांभाळला. आज्ञाच होती, कारण शेवटच्या आपल्या क्षणामध्ये सज्जनगडावर कल्याण आपल्या जवळ नको अशी समर्थांची योजना पण आहे. त्यांच्या अस्थि विसर्जनाबरोबर त्यावेळेला घेत. पण समर्थांचे शिष्य सुद्धा जसे मिळाले तसा पहिला शिष्य सुद्धा त्यांना आपल्या पहिल्या 12 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये गुरु शिष्याच्या शोधात असतात. गुरु कसं काय हे घडवून आणतात हे वाचतो ना जेव्हा आपण संतांचं सगळं चरित्र, सगळी गुरु परंपरा, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. वेगवेगळे लीलाच आहेत असं वाटतं, पण या सगळ्या ईश्वरी योजना आहेत, हे अवतार आहेत या धर्मकार्यासाठी. ही आपल्याला एका बाजूने वाटल्याच शिवाय राहणार. तर हा पहिला शिष्य अर्थांचा त्यांच्या पहिल्या 12 वर्षांच्या कुलकर्णी दसक पंचक गावचे टाकळीच्या कुलकर्णी मारलेले आहेत कमी वयामध्ये आणि त्यांची बायको सती जायला निघाली आहे. तर कुणीतरी गोसावी आहेत म्हणून त्यांना नमस्कार करायला आलेली आहे. बांगड्यांचा आवाज आला. समर्थ समाधीत आहेत आणि त्यांना त्या पत्नीला ते आशीर्वाद देतात. सती जाणाऱ्या त्या कर्णींच्या पत्नीला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद काय? ती म्हणते बाबा डोळे उघडून बघ, सती चालली रे, मला कसला आशीर्वाद देतोस? समर्थ म्हणतात नाही, रामरायांनी माझ्या तोंडून हे शब्द वदवलेत, हा आशीर्वाद खोटा नाही व्हायचा. आणि म्हणून समर्थ जिथे टाकळीला उपासना करत ज्या पाण्यात उभा राहून ते जल आणलेलं आहे, ते जल त्या शेतावरती शिंपडलेलं आहे. तर क्षणी कुलकर्णी उठून बसलेले आहेत तिथेच. आणि मग त्या कुलकर्णी बाईंना आनंद झाला. हे सगळं आनंदी एकदम शोकमग्न वातावरणामध्ये आनंदी वातावरणात सगळी परिस्थिती बदललेली आहे. समर्थांनी हा चमत्कार केलाय म्हणून सगळेजण नमस्काराला यायला लागले. समर्थ म्हणाले माझं काही नाही, रामरायांनी केलेलं आहे. कर्णीबाई म्हणाल्या मी काय करू आता, मला तू एवढं दिलंयस, माझं सौभाग्य परत दिलंयस. ते म्हणाले आता काहीच करू नका, त्या वेळेला तुम्हाला मुलं होतील त्यातला पहिला मुलगा मला आणून द्या. आणि कालांतराने काही वर्षांनी त्यांना जेव्हा पहिलं मूल झालं त्यावेळेला अजून तिथेच आहेत समर्थ आणि तिथे त्या लहान मुलाला त्यांनी आणून दिलेलं आहे. लक्षात घ्या, मला या सगळ्या घटना ना ज्या वेळेला मी हे वाचते त्यावेळेला जनाबाईचं पण हे वेगळं काय होतं, असंच होतं. पांडुरंगाने दिलेला दृष्टांत करुंड आणि दमा या दाम्पत्याला मूल नाहीये आणि मला मूल व्हावं, पंढरीची वारी करतायत. पांडुरंग प्रत्यक्ष स्वप्नात येऊन सांगतोय तुला कन्यारत्न प्राप्त होईल, पण ते तू तुझ्याजवळ ठेवायचं नाही, तू दामा शेट्टीकडे नेऊन द्यायचं त्या कन्येला 5-6 वर्षांची झाल्यावर. तर नाव काय ठेवायचं हे सुद्धा पांडुरंग सांगतो. जनाबाई ठेव असंच त्यानं सांगितलेलं आहे. तसं समर्थांनी सुद्धा तुला मूल जेव्हा होईल त्यावेळेला मला आणून सांगितलं. उद्धव आला त्या आश्रमामध्ये, त्या झोपडीमध्ये आणि मग समर्थांबरोबर वेगवेगळी स्तोत्र शिकला, वेगवेगळ्या प्रकारची उपासना, रोजचे व्यायाम करणं शिकला, शरीर यष्टी बळकट केली. 12 वर्षानंतर टनाला चालले तेव्हा उद्धवाचं तोंड एवढंच आहे. उद्धव जाणार, आता तू इथेच राहायचं. मग मी कोणाची पूजा करू? आणि मग समर्थांनी ती तयार करून दिली. मारुतीची स्थापना आहे तिथे आणि मग टाकळीला आजही तो मारुती आहे. त्या शिष्य असा त्यांना मिळाला तर कल्याण आहे. आणि मग नंतर
1100 मठ भारतभरामध्ये ही गुरु परंपरा, हे आपलं ज्ञान सगळ्यांना वाटलेलं आहे. त्या सगळ्या साहित्याची दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि अजून अनेक 40-50 हजारांवर काव्य ओळी, एवढ्या ओळी लिहिलेल्या आहेत समर्थांनी. एवढं अफाट वाङ्मय आहे. जगाला हा उपदेश परत आहे. त्यावेळच्या सुलतानी आक्रमणापासून वाचवण्यासाठी समर्थांचा जन्म आहे, समर्थांचा अवतार आहे. हे वेगळं कौठं आहे. पुढे परत मला हे बोलायला लागले की आवरत नाही. विवेकानंद सुद्धा पुढे म्हणतात की गुरुच्या शोधात आहेत. जसे गुरु शिष्यांच्या शोधात आहेत, तसे विवेकानंद गुरूंच्या शोधात आहेत. देव पाहिलाय का, देव पाहिलाय का, देव पाहिला का विचारतात ज्याला त्याला. आणि एका क्षणी, एका दिवशी ज्या वेळेला कॉलेजमध्ये असतात त्यावेळेला एकांच्या घरी रामकृष्ण आलेले असतात. रामकृष्ण म्हणतात भजन म्हण. त्या बाबूंना तिथं आपल्या शेजारी राहणाऱ्या सुंदर आवाज असणाऱ्या नरेंद्राला बोलवावंसं वाटतं. तो तन्मय त्यांनी भजन म्हणतो. रामकृष्ण म्हणतात अरे इतके दिवस का लावलेस मला भेटायला. आणि मग पुढे अनेकदा त्यांची भेट आहे आणि रामकृष्णांनी बोलवलंय दक्षिणेश्वरी. त्याच्या छातीवर पाय ठेवलाय आणि सगळी खोली फिरायला लागलीये. त्या क्षणी विवेकानंद म्हणतात मला माझे आई वडील आहेत, काय करताय हे मला, असं म्हणता क्षणी रामकृष्ण म्हणाले अजून वेळ आली नाही, म्हणून त्याला दिलेली भावसमाधी परत काढून शिष्यांच्या शोधात रामकृष्ण आहेत. आणि मग परत एकदा प्रश्न आहे परत विवेकानंदांना काय करायचं की देव पाहिलाय का, देव पाहिलाय का असं विचारतोय. ते प्रामाणिक दिसत आहेत, तळमळीनं देवाचं काम करणारे दिसत आहेत. जगदंबा बोलते म्हणतात माझ्याशी. खरंच बघितलं असेल का, पण रूप कसं आहे त्यांचं, कसे राहतात, हे विश्वास कसा ठेवू मी, असं आतल्या आत त्यांच्या मनामध्ये विवेकानंदांच्या खळबळ चालू आहे. आणि मग ह्या खळबळीमधूनच परत एकदा जातात दक्षिणेश्वरी. दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नाही. आणि त्यावेळेला परत आपल्या उजव्या पायाचा अंगठा ठेवतात ते खांद्यावर. त्या खांद्यावर विवेकानंदांच्या आणि अवसमाधी देतात. 10 तास, पाऊण तास अशा समाधीमध्ये विवेकानंद आहेत. नरेंद्र आहे, नरेंद्राचा विवेकानंद नंतर झालेला आहे. मग त्यावेळेला रामकृष्ण काढून घेतात हळूहळू समाधी. हा नरेंद्र गुप्त, शांत, समाधानी आणि वेगळ्याच विचारांनी भारलेला हा तरुण समाजाला देणगी दिलेली आहे. त्याचं रूप झालेलं आहे. तुझं कार्य समाजासाठी आहे, तुझ्या आत्मानंदासाठी नाही. आता का हा आत्मानंद मी ती किल्ली काढून घेणार आहे, काय वाटेल तेव्हा समाधी घेता येणार नाही. तू अजून समाजाचा उद्धार करायचा आहे, तू अजून फिरायचंय, समाजाला दिशा द्यायचे, असा रामकृष्णांचा आदेश घेऊन मग विवेकानंद परत भारत भ्रमणाला निघतात. आणि मग त्यांची ती प्रतिज्ञा आहे, प्रार्थना आहे की आपल्या देशामधला एक जरी कुत्रा भुकेला असेल तरी मला मोक्ष नको. हे जे गुरुतत्व, गुरुविचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे, ती तळमळ आहे. आपला समाज चांगला व्हावा, आपला समाज पुनःस्थापित व्हावा, या धर्माची परत स्थापना झाली पाहिजे असं बघण्यासाठी, हे असं कार्य करण्यासाठी असे गुरु आपले शिष्य मान करत असतात. आणि म्हणून आपण सारखे करीती तत्काळ, आणि म्हणून सोनं करून सोडत नाहीत. आपल्या शिष्याला सुद्धा परिसाचे रूप देतात, हे लक्षात घ्या. कारण त्या परिसाने परत दुसरं सोनं करायचंय. आणि ज्या वेळेला हा सद्गुरू, गुरुचा शिष्य, त्याला ती ताकद येईल, त्याला ते सामर्थ्य येईल, त्यावेळेला तो सुद्धा परत परिसाहून परिस निर्माण करत सुटतो. आणि अशी सारखी जनता आपली निर्माण होते, त्या धर्म स्थापित होतो. आपल्या धर्मामध्ये जे वेगळे भेदाभेद असतात, जे अमंगळ असतं, ते सगळं नष्ट व्हायला लागतं. ते फक्त गुरुमुळे, ते फक्त गुरु आशीर्वादामुळे. असं आजपर्यंतचा हा आपला इतिहास सांगतो गुरूंचा. आजपर्यंतचा इतिहास, हे तत्व, गुरूंचे विचार, गुरूंचे आपल्याला सांगते.
आणि म्हणून आपण गुरुपौर्णिमा जी साजरी करायची आहे, संपन्न करायची आहे, गुरु आपल्याला वंदन करायचं आहे, ते भारताच्या भूमीला, आपल्या या पावन भूमीला सुद्धा करायचं आहे. कारण त्या एवढ्या पावन भूमीमध्ये, एवढ्या मंगल भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि ती सगळी गुरुतत्व लहरी पोचली आहेत, त्या आपल्याला आशीर्वाद देत आहेत. त्या ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये जाण्याचं भाग्य आज आपल्याला लाभतंय. त्या तुकारामांच्या भूमीमध्ये जाण्याचं आपल्याला भाग्य लाभतंय. शंकराचार्यांचं चरित्र समजून घेण्याचं भाग्य आज आपल्याला लाभतंय. ज्ञानदेव देवांपासून निळोबांपर्यंतच ही सगळी संत परंपरा, सगळी गुरु परंपरा, ही ज्ञान परंपरा प्रवाहित ठेवणारे आपण आहोत त्या मार्गामधले. आणि त्या ज्ञान सरितेचे एक वारकरी आपण आहोत. ती प्रवाही ठेवण्याचं काम आपलं आहे. जरूर आज आपण समजून घेऊया. आणि मग हे सगळं का समजून घ्यायचं, का करायचं, तर एकूणच आपल्या भारतामधली ही गुरु शिष्य परंपरा हेच शिकवते आपल्याला की या भारतभूमीच्या वैभवात भर घालण्यासाठी, तिचं ऐश्वर्य वाढवण्यासाठी त्याग आपल्याला करायचा आहे, पराक्रम करायचा आहे आणि अशा प्रकारे भारतभूमीची सेवा करायची. ही गुरु परंपरा, ही ज्ञान परंपरा आपल्याला त्याग पराक्रम सेवा हेच शिकवते. हे त्रिदल ज्या वेळेला आपण आपल्या राष्ट्राच्या चरणी वाहू, त्यावेळेला आपण ही गुरुपौर्णिमा संपन्न केली, साजरी केली असं होईल. आणि म्हणून त्या राष्ट्रासाठी ही गुरु परंपरा जपण्यासाठी आपण वारंवार हे आठवत राहूया, हे आळवत राहूया, आपल्या गुरुचरणी वंदन करत राहूया असं सुचवते. आणि या सगळ्या थोर महात्म्यांना, थोर गुरु परंपरेला, थोर भारतभूमीला नापासून वंदन करते, आपल्या सगळ्यांना वंदन करते. काही वेळ मला, माझ्या अल्पबुद्धीला आपण सगळ्यांनी मानून घेतलं, समजून घेतलं. मला जे समजलं ते मी आपल्यापर्यंत आणलं, पोहोचवलं. अजून बऱ्याच गोष्टी माझ्या मनामध्ये आपल्याशी संवाद करण्यासारख्या आहेत. वेळेचं बंधन होतं, 40च मिनिट मला दिली होती, वेळेच्या पुढे गेले, आपली क्षमा मागते. आणि इथे थांबूया आपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, हे कारणी देह माझा पडावा, गुरु नको गुणवंतानंता, गुरु नायका मागणे, जय जय रघुवीर समर्थ. ते सगळं चांगलं आहे, ते या गुरु परंपरेमधून आलेलं आहे. हे सगळं तुमच्यात जर काही माझ्यामधली त्रुटी किंवा कमी असेल आहे असं क्षमा करा. चांगलं आहे ते गुरु परंपरा. धन्यवाद दौलत. धन्यवाद राजश्रीताई. गेली 65 मिनिटं म्हणजे आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात अगदी तुम्ही गुरुब्रह्माच्या श्लोकापासून वेदव्यासांचं नाव काय याचं उदाहरण दिलं. गुरु शिष्य परंपरा कशी असते, अनेक संतांची आम्हाला या ठिकाणी उदाहरणं दिली आणि आम्हाला या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं आणि आमच्या ज्ञानामध्ये बरीचशी भर पडली. अजून आम्हाला ऐकायला आम्ही आतुर होतो, पण वेळेचंही आपल्याला बंधन पाळावं लागतं. तर खूप खूप तुमचे धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय पावगी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या प्रसंगी व्यक्त करावेत. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं तमेवादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. राजश्रीताईंनी खूप ओघवत्या वाणीनी त्याला गुरुपौर्णिमेचं महत्त्व व्यक्त केलं. त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आणि मी जाणीवपूर्वक गुरुगीतेतला हा श्लोक सुरुवात करताना
कारण हे आहे की आपण जर लक्षात घेतलं की त्यांनी सुरुवात केली होती की आनंद. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही, त्या म्हणल्या होत्या त्यांच्या भाषणामध्ये. आणि म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम या गुरुगीतेतल्या श्लोकांनी मी सुरुवात केली. थोडक्यात मतितार्थ काय, राजश्रीताईंनी बऱ्याच संतांची उदाहरणं दिली आणि गुरु शिष्य परंपरा ही अखंडित परंपरा आहे, न थांबणारी परंपरा आहे, याची आपल्याला जाणीव करून दिली. बऱ्याच वेळेला आपल्याला संभ्रम होतो की गुरु कोण, आणि बऱ्याच वेळेला भारतीताईंनी मगाशी सांगितलं, मी परत सांगतो की ॲटलिस्ट मी तरी गुरु म्हणण्याच्या पात्रतेचा आहे असं वाटत नाही. तुम्ही शिक्षक म्हणा, मार्गदर्शक म्हणा. कारण याचा जर खोल विचार केला, आणि आपण सगळे पतंजली मुनींचा अष्टांग योगाचा अभ्यास करतो, अष्टांग योगामध्ये जी 8 अंग आहेत त्याची शेवटची 3 जी अंग आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी, प्रत्येकाचं ध्येय हे असलं पाहिजे त्या समाधी अवस्थेपर्यंत जायचं. म्हणजेच काय, स्वतःला मोक्षापर्यंत नेण्याचा मार्ग सापडवायचा. तो आयदर स्वतःला सापडेल किंवा आत्ता राजश्रीताई म्हणल्या तसं हे खूप विचित्र योगायोग असतात. त्याला खूप मोठी पार्श्वभूमी, तुमचं पूर्वजन्म, तुमचं पूर्वसंचित, या बरेच कंगोरे त्याला लागू होतात. आणि मग तुमचं जर का प्रारब्ध असेल, प्राक्तन असेल, तर तुम्हाला गुरु मिळतो, नाहीतर गुरु मिळेलच ही शाश्वती नाही. म्हणतात की गुरुशिवाय मोक्षापर्यंत जाणं अवघड आहे, असा एक विचार आहे. परंतु आता संतांची उदाहरणं घेतली त्याच्यावरून मला परवा मी असा खूप विचार करत असतो की काय असेल काय असेल. आणि संत तुकारामांचा अत्यंत सोपा 4 ओळीचा अभंग मला मनाला खूप भावला. तो अभंग असा आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा जे. बघा किती सुंदर अभंग आहे. पुढे काय म्हणतात तुकोबाराय, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. पुढचं खूपच गंमतशीर आहे. पुढे काय म्हणतात तुकोबाराय, मन गुरु आणि शिष्य. माझ्यासारख्यांचा संभ्रम आहे की नक्की कोण गुरु, मला तरी अजून गुरु मिळाला नाही, मिळेल की नाही माहीत नाही. तुकोबारायांनी खूप छान उत्तर दिलंय, मन गुरु आणि शिष्य तरी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपण असं. ते काय म्हणतात ते, गती अथवा अधोगती. मग म्हणतात, साधक वाचक पंडित वक्ते श्रोते ऐका मात, नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. ते थोडक्यात काय की ज्याला जोपर्यंत गुरु मिळाला नाहीये त्यांनी जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कायम मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. मन जर प्रसन्न असेल, चित्तवृत्ती स्थिर राहायला कडे तुम्ही जाऊ शकता. आणि त्या जर झाल्या, आणि जर तुमचं पूर्वसंचित असेल, तर गुरु तुम्हाला, आत्ता राजश्री त्यांनी सांगितलं, आश्चर्यकारकरित्या तुम्हाला गुरु समोर येऊ शकतो. आणि तो कधी कुठल्या वयात येईल कोणालाच माहीत नसतं, असं आहे. आणि अजून बरेच विषय आहेत. व्यासांचं त्यांनी उदाहरण दिलं, तर मला असं वाटतं की ते व्यास नाव त्यांना का पडलं असावं. तर त्यांनी सांगितलं की अख्खे 4 वेद त्याची विभागणी करून ते मांडले, रचले, लिहून काढले. थोडक्यात काय, तर अखंड ब्रह्मांडाला जो व्यापून टाकतो आपण, आपल्याला भूमितीय त्यांनी अँगल आणला त्याला, आणि तो सार्थ आहे की व्यास हा सर्वव्यापी असतो. एक वर्तुळ आहे आणि त्याच्याशिवाय काहीच असू शकत नाही. तो व्यास आहे म्हणजे त्यांनी व्याप्त केलेलं आहे. म्हणून व्यासचे वेगवेगळे विषय त्यांनी मांडले. त्यामुळे त्यांचे आपण सगळ्यांतर्फे आभार मानू. आपण सगळे योगवर्गाला येता, नियमितपणे योगवर्ग अटेंड करता. तुमच्याकडे बघून मला खूप स्फूर्ती मिळते, कारण मी तुमच्या बऱ्याच लोकांपेक्षा वयाने खूप लहान आहे. अशी स्फूर्ती देत राहा. एवढंच बोलून मी अध्यक्ष भाषण थांबवतो आणि दीपालीताईंना विनंती करतो. धन्यवाद श्री धनंजय पावगी. तुम्ही म्हणाला की मी गुरु नाहीये, ताई पण म्हणाल्या, पण गुरुला सांगितलं तर जैसे राजश्री ताईंनी वयाचं बंधन नसतं. आणि तुम्ही दोघं आमच्यापेक्षा या ठिकाणी सर्व आसनं, योगासनं करता, त्यामुळे तुम्हीच आमचे गुरु आहेत. धनंजय तर कधी कधी अधूनमधून धनंजय सर हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात. काही चांगलं मार्गदर्शन, सखोल मार्गदर्शनमुळं आम्हाला आमच्या ज्ञानातही भर पडते. तुम्ही गुरु आहात, गुरु नाही असं तुम्ही समजू नका, आमचे गुरु आहात एवढं मी म्हणतो. आणि या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शनपर भाषण केलं, धन्यवाद धनंजय सर. मी आता सौ दीपाली भूमकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं.
धन्यवाद. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि योगार्थी बंधू भगिनींनो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ राजश्रीताई मराठे यांचे विशेष आभार. कारण आज राजश्रीताईंनी गुरु व शिष्य या विषयावर अत्यंत ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्दात जे मार्गदर्शन केले आहे ते आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील. आपल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि व्याख्यानाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. तसेच आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले आदरणीय श्री धनंजय पावगी सर यांचेही मनपूर्वक आभार. सर, आपल्या मार्गदर्शीय अध्यक्ष भाषणातून तुम्ही जे गुरु शिष्याचे नाते सांगितले त्याच्या या विचारांनी आम्हा सर्वांना एक नवी दिशा दिली, त्याबद्दलही तुमचे आभार. आजचे मान्यवर आज पंडित सर आलेले नाहीये, पण तरीही आपण त्यांचे आभार मानू, कारण त्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी छान हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच आपल्या योग वर्गाचे गुरु भारतीताई आणि पुन्हा एकदा पावगी सर आभार. कारण योग वर्गाबरोबरच संस्कार, शिस्त आणि सकारात्मक जीवन मूल्य देण्याचे कार्य दोघं सतत करत असतात. त्यामुळेच आम्हाला योग फळ मिळत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने करणारे श्री देसाई सर यांचेही आभार. त्यांचा परिचय नेमक्या शब्दात करून देणारे श्री गोडबोले सर यांचेही धन्यवाद. धन्यवाद सचिन सर, तुम्ही सर्व कार्यक्रम आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून तो अविस्मरणीय केल्याबद्दल. आणि कार्यक्रमाचे आयोजन करणारी पंच कमिटी, तसेच सकाळी मंगल वेशात उपस्थित वेळेवर राहिले सगळे योगार्थी, त्याबद्दल सर्व योगार्थी बंधू भगिनींचेही मनपूर्वक धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच कार्यक्रमाला खरी अर्थपूर्णता प्राप्त होते. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करते. आणि उपहाराचा देखील कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, त्याचाही आपण आस्वाद घ्यावा सर्वांनी. एक जरा सांगायचं होतं, राजश्रीताई शाळेमध्ये शिकवतात, पण त्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना करत असतात. त्यांनी आत्ता शाळेमध्ये ह्या आषाढी एकादशीचा आता त्यांच्या भाषणात उल्लेख आला म्हणून मला आठवलं. त्यांनी शाळेतल्या मुलांना आत्ता शाळेतली मुलं आणि पालकसुद्धा ना घेऊन त्या रिंगण जे करतात ना यात्रेमध्ये, तर त्या तिथे त्यांना घेऊन गेलो होतो. त्या मुलांना त्याचा अनुभव दिला की काय काय चालतं रिंगणाचं. आणि असं दरवर्षी ते त्यांची मुलं शाळेतली निर्मल वारीला जातात किंवा काही लोक निगडीपासून कासारवाडीपर्यंत येतात. असे दरवेळेला असे उपक्रम चांगले चांगले शाळेमध्ये करत असतात बरं का त्या. कार्यक्रम संपल्याचा जाहीर करतो. धन्यवाद.